श्रीराम जय जय राम. मनुष्याने प्रपंचात कसे वागावे? खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरीसुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्न करतो, याला काय करावे? तेव्हा प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो. राम करता म्हणावे की सुख कल्याण सर्व काही आलेच, त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा, त्यातच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टरने बजावून सांगितले असताही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो. तसे विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक कुपथ्य टाळणे, दुसरी पथ्य सांभाळणे आणि तिसरी औषध घेणे. तसेच भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. एक दुसंगती, अनाचार, मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणे. दुसरी सत्संगती, सद्ग्रंथ सेवन, सद्विचार आणि सदाचरण असणे. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय. साधन हे या वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहीत नाही, तेव्हा वयाने मी मला मोठाच म्हटले पाहिजे. आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा. पहिल्याने विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राणापलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना, याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत. रोजचा प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढची काळजी आहे. अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम. ते घेतल्याने तो आपलासा होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. जसे पाणी गोठल्यावर बर्फ होते, तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव, भक्त आणि नाम. जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते, आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा. आपापसात प्रेम वाढवा. श्रीराम जय जय राम. श्रीराम समर्थ. होळी पौर्णिमा. बाह्य अग्नी नव्हे, अंतर्मनाची शुद्धी. होळी पौर्णिमा म्हणजे फक्त लाकूड जाळण्याचा सण नाही, ती अहंकार जाळण्याची साधना आहे.
ती अज्ञानावर ज्ञानाचा विजय आहे. ती मनशुद्धीची उपासना आहे. भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण हा बाह्य विधी नसून तो अंतर्मन जागवण्याचा संकेत आहे. होळीचा अग्नी, अंतर्मनातील विकारांचा दहन. होळी पेटवताना आपण बाहेर काळी कचरा टाकतो, पण खरा कचरा बाहेर नसतो, तो आपल्या मनात असतो. राग, मत्सर, द्वेष, लोभ, अभिमान हीच खरी होलिका आहे. जेव्हा मनातील विकार जळतात तेव्हा आत्मा तेजस्वी होतो. अध्यात्म सांगते, अग्नी हा नाशासाठी नाही, शुद्धीसाठी आहे. भक्तीचा संदेश. पुराण कथांमध्ये आपण प्रल्हाद याची कथा ऐकतो, परंतु त्या कथेतला गाभा असा आहे, भक्ती जिथे असते तिथे भय राहत नाही. अहंकार रूपी हिरण्यकश्यपू जळतो आणि श्रद्धा वाचते. म्हणजेच अहंकार जळला की आत्मा प्रकटतो, भय गेलं की श्रद्धा फुलते, देहबुद्धी गेली की ईश्वर बुद्धी जागते. हीच होळीची खरी आध्यात्मिक व्याख्या. पौर्णिमा, पूर्णत्वाची अवस्था. पौर्णिमा म्हणजे पूर्णचंद्र. अध्यात्मात चंद्र मनाचं प्रतीक आहे. पूर्णचंद्र म्हणजे शांत, निर्मळ बुद्धी, स्थिर चित्त. होळी पौर्णिमा म्हणजे मन पूर्णत्वाकडे नेण्याचा दिवस. आजच्या काळात होळी कशी साजरी करावी? जर आध्यात्मिक होळी साजरी करायची असेल तर एखादा वाईट स्वभाव सोडण्याचा संकल्प करा. कुणावरचा राग जाळून टाका. मनात क्षमा निर्माण करा. देवाच्या नावाने अंतर्मन उजळा. हीच खरी होळी. अंतिम संदेश. होळीच्या ज्वाळांमध्ये लाकूड जाळू नका, अहंकार जाळा. रंग खेळताना शरीर रंगवू नका, मन रंगवा. कारण खरी होळी बाहेर नसते, ती अंतर्मनात पेटते. अंतर्मन शुद्धीसाठी श्लोक. श्लोक. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतगमय. अर्थ. हे परमेश्वरा, मला असत्यातून सत्याकडे ने, अज्ञानाच्या अहंकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे ने आणि नश्वरतेतून अमरत्वाकडे ने. होळीच्या अग्नीप्रमाणे हा श्लोक अंतर्मनातील अंधार जाळण्याची प्रार्थना आहे. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5 दशक 13. या दशकात मनुष्याने आत्मपरीक्षण, दोषदर्शन आणि आचरणातील प्रामाणिकता यांचा विशेष विचार करावा, असा उपदेश आहे. हे दशक आपल्याला स्वतःकडे पाहण्याची दृष्टी देते. 1. दशकाचा मुख्य संदेश. या दशकात सांगितले आहे, इतरांचे दोष पाहणे सोपे, स्वतःचे दोष पाहणे कठीण. आत्मपरीक्षणाशिवाय प्रगती नाही. नम्रता हीच खरी साधना. म्हणजेच हे दशक आपल्याला बाह्य जगापेक्षा अंतर्मनाचा विचार करायला शिकवते. 2. दोष दर्शनाची खरी दिशा. मनुष्याची प्रवृत्ती अशी असते की तो इतरांतील चुका लगेच पाहतो, पण स्वतःच्या चुका दुर्लक्षित करतो. ही वृत्ती अध्यात्मात अडथळा आहे. उदाहरण. घरात 2 भाऊ आहेत. एक दुसऱ्याला म्हणतो, तू रागीट आहेस, तू आळशी आहेस, पण स्वतःचा राग, स्वतःची आळशी वृत्ती तो पाहत नाही. जो स्वतःला पाहतो तोच बदलतो. 3. आत्मपरीक्षणाचे महत्त्व. आत्मपरीक्षण म्हणजे स्वतःला दोष देणे नव्हे, तर स्वतःला ओळखणे. दररोज स्वतःला विचारावे, आज मी कुणाला दुखावले का? माझ्या बोलण्यात कठोरता होती का? माझ्या कृतीत स्वार्थ होता का? हे प्रश्न मन शुद्ध करतात. 4. नम्रतेची शक्ती. या दशकात नम्रतेवर विशेष भर आहे. अहंकार मनुष्याला अंध करतो, नम्रता त्याला जागृत करते. उदाहरण. 2 विद्वान आहेत.
एक स्वतःचे ज्ञान सांगत राहतो, दुसरा शांतपणे शिकत राहतो. काळानुसार दुसरा अधिक ज्ञानी होतो, कारण त्याच्यात नम्रता असते. 5. वाणीतील सजगता. शब्द हे साधनेचे मोठे साधन आहेत. कटू शब्द जखम करतात, सौम्य शब्द मन जिंकतात. जो वाणी सांभाळतो तो संबंध टिकवतो. उदाहरण, आई मुलाला रागाने ओरडते, मुलगा हट्टी होतो. तीच गोष्ट प्रेमाने सांगितली तर मुलगा ऐकतो. म्हणून वाणी ही साधना आहे. 6. कृतीतील प्रामाणिकपणा. या दशकात सांगितले आहे की मन, वाणी आणि कृती यात एकरूपता असावी. मनात वेगळे, बोलण्यात वेगळे, कृतीत वेगळे असे असेल तर मन अस्थिर राहते. सत्यता मनाला बल देते. 7. संतांचा मार्ग. समर्थ रामदास यांनी नेहमी सांगितले, स्वतःला जिंकले तोच जग जिंकतो. स्वतःचे दोष पाहिले तोच सुधारतो. त्यांनी शिष्यांना प्रथम आत्मशुद्धी शिकवली, नंतरच कर्तव्य शिकवले. 8. आजच्या काळातील उपयोग. आज मनुष्याला सर्वात मोठी अडचण आहे अहंकार, स्पर्धा, तुलना, मत्सर. यावर उपाय काय? दररोज आत्मपरीक्षण, नम्रतेचा सराव, वाणीतील संयम, कृतीतील प्रामाणिकपणा हीच या दशकाची साधना आहे. 9. सार. समास 5 दशक 13 आपल्याला सांगते, स्वतःकडे पहा, दोष ओळखा, नम्र रहा, सत्य आचरा. असे जीवन जगले तर मन शुद्ध होते, बुद्धी स्थिर होते आणि भक्ती सहज फळते. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 5 दशक 14. या दशकात मनाची स्थिरता, विवेक आणि संसार व साधना यांचा योग्य समतोल याबद्दल समर्थांचा स्पष्ट उपदेश आहे. हे दशक जीवन जगण्याची योग्य पद्धत शिकवते. 1. दशकाचा मुख्य आशय. या दशकात सांगितले आहे, मन अस्थिर असेल तर साधना टिकत नाही. विश्वास नसल्यास भक्ती ही आंधळी होते. संसार टाळायचा नाही, पण त्यात अडकायचे नाही. संतुलन हेच खरे साधन. म्हणजेच हे दशक जगण्यात अध्यात्म कसे आणावे हे शिकवते. 2. मनाची अस्थिरता. सर्व अडचणींचे मूळ मन सतत बदलते. कधी उत्साह, कधी निराशा, कधी लोभ, कधी भीती. असे मन साधनेत टिकत नाही. उदाहरण, एक व्यक्ती रोज जप करायचा. पहिले 2 दिवस जप करतो, तिसऱ्या दिवशी कामाचे कारण सांगतो, चौथ्या दिवशी थकवा. हे मन स्थिर नसल्यास लक्षण आहे. 3. स्थिर मन कसे निर्माण होते? समर्थ सांगतात, नियमित साधना, संत संग, चांगले विचार, संयमित जीवन यातून मनाला आधार मिळतो. मनाला दिशा दिली तर ते शांत होते, नसता ते स्वतःच भटकत राहते. 4. विवेकाचे महत्त्व. या दशकात विवेकावर भर आहे. विवेक म्हणजे काय योग्य, काय अयोग्य, काय शाश्वत, काय क्षणभंगूर हे ओळखण्याची बुद्धी. उदाहरण, 2 संधी आहेत, एक पैसा देणारी पण चुकीची, दुसरी साधी पण योग्य. विवेक असलेला योग्य निवडतो, विवेक नसलेला पैसा निवडतो. 5. संसार आणि साधना. संघर्ष नव्हे, समतोल. समर्थ सांगतात, संसार सोडायचा नाही, संसारात गुंतायचेही नाही. कर्तव्य करा, पण आसक्ती नको. उदाहरण, आई मुलांचे पालन करते, ती कर्तव्य करते, पण मुलांच्या यशात अहंकार नको, अपयशात दुःखात बुडू नये. हेच समतोल जीवन. 6. आचरणातील साधेपणा. या दशकात साधेपणावरही भर आहे. बोलणे साधे, वागणे साधे, जीवन साधे.
ज्याचे जीवन साधे त्याचे मन हलके, आडंबर मनाला थकवते. 7. संतांचा दृष्टिकोन. समर्थ रामदास यांनी सांगितले, मन स्थिर करा, विवेक जागवा, कर्तव्य करा पण ईश्वर विसरू नका. त्यांच्या शिकवणीत संसार आणि साधना विरोधी नाहीत, तर परस्पर पूरक आहेत. 8. आजच्या जीवनातील उपयोग. आजची माणसे 2 टोकात अडकतात. काही पूर्ण संसारात गुंततात, काही जबाबदाऱ्या टाळून अध्यात्म शोधतात. दोन्ही चुकीचे. या दशकाचा उपाय. कर्तव्य करा, वेळ साधनेसाठी द्या, मन स्थिर ठेवा, विवेकाने निर्णय घ्या. हेच संतुलित जीवन. 9. सार. समास 5 दशक 14 आपल्याला शिकवते, मन स्थिर ठेवा, विवेक जागृत ठेवा, संसारात राहून साधना करा, साधेपणाने जगा. असे जीवन जगले तर संसार ओझे राहत नाही आणि साधना कठीण वाटत नाही. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.